नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात खूप मोजके असे नेते आहेत जे कायम चर्चेत असतात. सत्ता असो किंवा नसो, ते सत्तेत असोत किंवा नसोत, ते कायम चर्चेत असतात. कारण काय तर त्यांचा दांडगा अनुभव, वकूब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं उपद्रव मूल्य. असेच एक नेते आहेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे. नारायण राणे आज आपल्या खुली चर्चामध्ये आहेत. सर, महाराष्ट्र वनच्या या चर्चेत तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. शिवसैनिक ते मुख्यमंत्री तुम्ही शिवसेनेत झालात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तो विश्वास तुमच्यावरती दाखवला. असं काय घडलं की तुम्ही शिवसेना तेव्हा सोडली आणि काँग्रेसमध्ये यावं लागलं? महाराष्ट्र वन तुमचं चॅनल आहे आणि एवढं मागे का चाललात परत शिवसेना? नाही, थोडं मागून पुढे येऊया. ज्या गोष्टी झाल्या त्या बाहेर मी कधीच बोललेलो नाही आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये कधीही माझे मतभेद नव्हते, शेवटपर्यंत नव्हते. पण तेव्हा जे काही झालं ते कार्याध्यक्ष यांच्याशी झालं, मला पटलं नाही आणि म्हणून मी निघालो. आत्ता जे कार्याध्यक्ष, जे पक्षप्रमुख आहेत शिवसेनेचे, उद्धव ठाकरे, त्यांच्या कार्यपद्धतीवर तेव्हाही तुम्ही आक्षेप घेतला होता, आजही घेत आहात. आता आज आक्षेप घ्यायचा प्रश्न कुठे येतो? आता ते शिवसेनेत आहे, मी काँग्रेसमध्ये, टीका करतो त्यांच्यावर. हो, आता तर तुम्ही आक्षेप टीका करतोय. नेहमी त्यांच्यावरती तुम्हाला टीकाच करावी वाटते. त्यांच्यातलं तुम्हाला चांगलं कधीच दिसत नाही, अशी एक तुमच्यावर टीका होती. हे जाधव यांचं म्हणणं आहे. अरे मला समजत नाही आहे, असं कोणी म्हणालं नाही की त्यांच्यात चांगलं दिसत नाही. त्यांचे एखादा निर्णय धोरणात्मक घेतला, त्या धोरणावर टीका असते, वैयक्तिक उद्धव ठाकरेंवर टीका नाही. मला वैयक्तिकरित्या त्यांचे काही ते मतभेद नाही. शिक आहे, त्या पक्षात होतो, काही गोष्टी घडल्या, मला नाही पसंत, सोडली. याचा अर्थ त्या व्यक्तीबद्दल माझा आकाश आणि कोणती वाईट भावना नाही आहे. त्यांचे काही निर्णय जे असतात, आज सत्तेत आहेत, आज महानगरपालिकेत युती तोडलेली आहे, किंवा त्यांचं जे काय आता जे वक्तृत्व, जे काय भाषण करतात, विचार व्यक्त करतायत, जे आता दोघांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर आम्ही बोलतो. टीकात्मक. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका सत्ता आहे आणि मुंबई भकास होत चालली आहे, ही टीका आहे. तुम्ही एवढं शिवसेनेचं राजकारण जवळून बघितलेलं आहे, बघता आहात. पहिल्यांदा असं झालेलं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना, मातोश्री आणि स्वतः उद्धव ठाकरेंवरती रोज टीका करतायत. पारदर्शी किंवा पारदर्शकतेचा मुद्दा काढून शिवसेनेला हैराण करतायत. शिवसेना त्यामुळं बॅकफूटवर गेली असं तुम्हाला वाटतंय? मला काही वाटत नाही बॅकफूटवर. उलट शिवसेनेने युती तोडली आणि याची खंत म्हणा किंवा यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होणार, तोटा होणार, आणि म्हणून भाजपचे लोक आता प्रखर टीका शिवसेनेवर करतायत. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्या नेत्यावर जो युतीमध्ये आहे, अशा आपल्या युतीमध्ये असलेल्या नेत्यावर अशा भाषेत टीका करावी, हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देणारी गोष्ट नाही आहे. बाकी आहेत ना नेते, त्यांनी बोलावं, नाहीतरी शेलार बोलताच आहे. पण आज भाजप यांना ही युती तोडलेली लागली. त्याला वाटलं आमचा मुख्यमंत्री आहे, आमचे सगळ्यात जास्त आमदार आहेत, खासदार आहेत, आम्हाला जास्त जागा मिळाल्या. पण शेवटी राज्यामध्ये भाजप शिवसेनेचा हात धरूनच आले, हे त्यांनी विसरायला नको आणि अशी टीका करायला नको असं मला वाटतं. पण जो पारदर्शकतेचा मुद्दा मुख्यमंत्री वारंवार आपल्या भाषणांमधून पुढे आणतायत की मुंबई महापालिकेचा कारभार हा पारदर्शी नाही आणि भाजप जर का सत्तेत आली तर मुंबईमध्ये पारदर्शी कारभार लागू करू. पारदर्शी केंद्रात आहे सरकार, राज्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पारदर्शकता आहे. 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. कोणतं त्यांचं डिपार्टमेंट आहे, राज्यातलं कोणता विभाग आहे जिथे भ्रष्टाचार चालत नाही?
एक विभाग त्यांनी सांगावं. आणि भाजप आणि पारदर्शकता हे समीकरण जमतच नाही, कधीच नाही. मी मुख्यमंत्री असताना मी युतीचाच मुख्यमंत्री होतो, भाजपचे अर्धे मंत्री होते. आता ते किती धुतल्या तांदळाचे होते मला माहिती आहेत ना. तर पारदर्शी हे निमित्त आहे. देवेंद्र फडणवीस पारदर्शकता महानगरपालिकेत नाहीत हे जे सांगतायत एक कारण आहे टीका करायला. पण त्या महानगरपालिकेत भाजप सत्तेत होती आहे, त्यांचेही नगरसेवक त्यांच्या सत्तेत आहेत. जेवढी शिवसेना जबाबदार आहे तेवढंच भाजप जबाबदार आहे, हे मुख्यमंत्री विसरत आहेत. पण आता शिवसेना भाजप युती तुटली, शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतायत, राजीनामे काही देत नाही आहेत. तुमचा शिवसेनेचा अनुभव आणि अभ्यास आणि निरीक्षण खूप दांडगा आहे. शिवसेनेचे मंत्री राजीनामे देणार नाहीत असं खाजगीतही सांगतायत. मग हा सगळा स्टंट शिवसेना का करते? शिवसेनेचे लोक हसं करून घेत आहेत. राजीनामा माणूस कोणता व्यक्ती लिहितो हा द्यायसाठी लिहितो, खिशात ठेवून फिरायसाठी नाही. पत्रकारांना दाखवण्यासाठी राजीनामे कोण लिहित नाही. राज्यपालांकडे जाऊन किंवा मुख्यमंत्र्याकडे जाऊन द्यायचा असतो तो. खरं तर तुम्ही राजीनामे देतोय खिशात आहे सांगायची गरज काय? कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीपासून त्यांचे खिशात राजीनामे आहेत. आता वर शाही पण राहिली नसेल, टायपिंग केलं तर ते पण गेलं असेल. कशासाठी? पण तुम्हाला निघायचं आहे द्या आणि बाजूला व्हा ना. केंद्रात राज्यात महानगरपालिका युती तोडली आणि केंद्रात राज्यात कॅबिनेटला मांडीला लावून बसता, हे लोकांना पटतंय का? जी टीका करतात कल्याण डोंबिवलीला केली, निवडणुकीनंतर एकत्र आलात, उद्या कशावरून मुंबईत येणार नाही. एवढ्या खालच्या थराला जाऊन मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकावर टीका करतायत ना, एकमेकाची अवकात काढतायत, पाणी पाजतायत, वाघाच्या जबड्यात हात घालतायत. हा एवढी टीका मांजराच्या घातली नाही आणि वाघाच्या घालायला चालले जबड्यात. एवढी टीका करून सत्तेत तिकडे आहेत. मग राजीनामा खिशात ठेवणं म्हणजे धाडस होत नाही शिवसेनेचं ती आघाडी तोडायला. थोडे घाबरत आहे असं मला वाटतं. सर तुम्ही म्हणताय की भाजप आणि शिवसेनेचं जोरदार भांडण सुरू आहे, मात्र मुंबई महानगरपालिकेतली जर सगळ्यांनाच अर्थातच की या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत पाणी पीत टीका करतायत. पण या सगळ्याचा फायदा काँग्रेसला उचलता येत नाही का? कारण मागच्या काही दिवसांपासून जर जुनी आकडेवारी बघितली तर महानगरपालिकेत काँग्रेसची संख्याबळ देखील चांगलं होतं. 75 याच्या अगोदरच्या निवडणुका झाल्या त्यामुळे 75 संख्याबळ होतं. एवढी मोठी भांडणं सुरू असताना देखील काँग्रेस याचा फायदा उचलण्यात नेमकं कमी कुठं पडतंय? आजही असं काँग्रेस फायदा उचलत नाही. काँग्रेस वॉच आणि इम्प्रूव्ह या भूमिकेत आहे. भांडणं पाहायची आणि त्या भांडणातून मग नंतर आपला प्रचार करायचा की या भांडणातून जनमानसात काय परिणाम होतो आहे ते ॲडव्हान्टेज उचलण्याच्या भूमिकेत काँग्रेस आहे. काँग्रेसचा प्रचार आता सुरू झाला आहे. ॲडव्हान्टेज घेत आहे की नाही ते काँग्रेस प्रूव्ह करेल. काँग्रेसने देशात राज्यामध्ये आणि महानगरपालिकेतही कारभार करू शकतो, सत्ता चालवू शकतो, विकास आणि नागरी सुविधा देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसला विकासाची दृष्टी आहे हे काँग्रेसने सिद्ध केलं आहे, जे शिवसेनेला करता आलं नाही BJPला. 2.5 वर्ष झाली हो. 2.5 वर्षात या मुंबईत काय असं वेगळं केलं? 8 फुटपाथवर झोपडे आहेत, 1.5 लाख बेगर भिकारी आहेत मुंबईमध्ये, जे रस्त्यावर गाडी थांबली काय प्रत्येक गाडीला अडून पैसे मागतात, रस्त्यावर चालता येत नाही. किती प्रश्न आहेत मुंबईचे. पाणी शुद्ध मिळत नाही, ड्रेनेज व्यवस्था प्रॉपर नाहीत, 150 मिलीमीटरपेक्षा पाऊस पडला पाणी तुंबतं. या मुंबईत पर्यटन शहर आहे, काय असं मुलांना जावं, एखादं गार्डन दाखवावं, मनोरंजनाचं एका साधन आहे तिकडे घेऊन जावं, काय मुंबईत केलं? गेल्या 25 वर्षात जगाच्या पाठी अनेक शहर, संघाई घ्या, तुमचं सिंगापूर घ्या, मलेशियातील कोलालंपूर घ्या, अशी अनेक जगात शहरं आज पर्यटन हब बनले आहेत. मग मुंबईला 130 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली
मग ही मुंबई 25 वर्ष शिवसेना BJPच्या ताब्यात आहे. अरे भांडण करण्यापेक्षा, एकमेकांना आरोप करण्यापेक्षा तुम्ही 25 वर्षात काय दिवे लावलेत, काय विकास केला ते सांगा ना. आम्ही करून दाखवलं. अरे काय करून दाखवलं? हे रस्ते, पाणी, वीज जे आता आहे ना ते नसले तरी मिळणार. रुटीन काम आहे. दरवर्षी दुरुस्ती असतेच. पाणी सोडावं लागतो. येतो कामगार पाणी सोडतो, दर दिवशीचं काम. तुम्ही वेगळं शुद्ध पाणी मुंबईकरांना देतो, दाखवावं. तुम्ही तुमच्या नळाचं पाणी घ्या आणि लॅबला पाठवा, बघा शुद्ध आहे का, पिण्यालायक. पर्यावरण, या मुंबईत किती वेगवेगळ्या प्रकारचे रोग सुरू झाले. सर्रास कुठे जा खोकला आहे, सर्दी आहे, विशिष्ट ताप आहे. पूर्वी आपल्याकडे ताप आला तर 3 दिवस, आता 7-7 दिवस ताप जात नाही. हे नवीन प्रकारचे रोगाचे प्रकार पर्यावरणामुळे होत आहेत, दुर्गंधीमुळे होत आहेत, गाणीमुळे होत आहेत. हे का नाही करता आलं तुम्हाला? बाहेर जाताना तुम्ही स्वच्छता पाहता परदेशात, ती स्वच्छता इथे आणायला काय आलं? आज तुम्ही एक रस्ता दाखवा जो स्वच्छ आहे. मुंबईतला एक रस्ता सांगा. मुंबईत तुम्ही विटीपासून त्या मस्जिदपासून शिवडी आणि त्या वडाळा मार्गाने जा. अहो मुंबई आहे असं वाटत नाही. बांद्र्याला बैरामपाड्यात जा, तुम्ही आतमध्ये प्रवेशच करू शकणार नाही, एवढी घाण आहे. मुंबईत एअरपोर्टपासून 20 मिनिटावर, मातोश्रीपासून 5 मिनिटावर. 25 वर्षात काय करून दाखवलं? शिवरेज पण दाखव. शिवरेज त्यांनी सांगा उद्धव ठाकरेंनी यावून असं माझ्यासमोर. शिवरेज तुमच्या पैशाने केलं? हे वर्ल्ड बँकेच्या पैशातून कामं चालली आहेत, काही श्रेय नाही. या परवा 2,17,000 कोटीची जी कामं पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केली, आर्थिक तरतूद आहे का? तुम्ही पत्रकारांनी विचारलं पाहिजे. मी विचारलं फायनान्स डिपार्टमेंटला, तरतूद नाही. म्हणजे जपानकडून कर्ज काढणार, परतफेड एन आहे, त्यांच्या करन्सीमध्ये परतफेड आहे 50 वर्षानंतर. तेव्हा तो एन किती स्ट्रॉंग झालेला असेल. आणि कामं सगळी जपानला द्यायची, जपान टेंडर काढणार. 1,000 रुपयाचं म्हणजे उदाहरण 1,000 आणतो, 1,000चं टेंडर काढलं ना, ते इंडियात काढतात टेंडर. L&T सारख्या कंपनीला देतात. 1,000 रुपये टेंडर 600 रुपयाला देतात, त्यातच 40% म्हणजे 400 रुपये कमवतात. हे प्रमाण आहे त्यांचं प्रॉफिटचं. अहो 18% परवडले असते, पण हे परवडत नाही. देश आर्थिक घाण ठेवत चालला आहे, आर्थिक पारतंत्र्यात चालला आहे. हे नुसते काय का भांडणं आहे? म्हणा बोला तुम्ही या विकासावर, मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर काय. आज आपण मध्य मुंबईत आहोत, या बिल्डिंग झाल्या. मी पण लहानपणी या मध्य मुंबईतच राहायचो. या बिल्डिंगमध्ये मराठी माणसांनी मध्यमवर्गीय घर घेऊन दाखवा. 3 कोटीच्या खाली घर आहे का? का नाही? आता उद्धव ठाकरे म्हणतात प्रॉपर्टी टॅक्स मी रद्द करणार. तू कसा करशील? इन्कम आपल्या आत्ताच्या बजेटमध्ये तुम्ही तरतुदी केल्या, का नाही बजेटमध्ये कमी केलेत? हे कर वाढवले कोणी? शिवसेना BJPनं. फुटाला 6,000 ते 5,000 रुपये फुटाला वाढ केली यांनी, म्हणून हे 3-3 कोटीचे फ्लॅट झाले आहेत आज. तुम्हाला माहीत नाही मुंबईत मराठी माणूस राहतो, 3-3 कोटीचे फ्लॅट घेऊ. मग कर का वाढवले तुम्ही? तेव्हाच का नाही कमी केले? तेवढा अभ्यास असावा लागतो. नुसतं हे केलं ते केलं, खड्डे बुजवले. अरे तू बुजवले का? खड्डे बुजवायला कामगार आहेत, दरवर्षी तरतूद करता. खड्डे पडणारे रस्ते का करता? का कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करत नाही? तेच कॉन्ट्रॅक्टर नेमके का ब्लॅकलिस्ट केलेल्या कॉन्ट्रॅक्टरला परत काम का देता? तुमचाच पार्टनर पारदर्शक नाही म्हणतो, याचा अर्थ का? मग आम्ही का आरोप करायचे अजून वेगळे? नारायण राणे चार्ज झालेले आहेत, ते मुंबईमध्ये काँग्रेससाठी प्रचार करणार आहेत. नारायण राणे यांनी मुंबईत प्रचारासाठी उतरावं अशी गळ त्यांना घालण्यात आली. ती का घातली गेली? कारण गटातटात विखुरलेली मुंबई काँग्रेस, त्यांच्यावर पहिला प्रहार नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी केला आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षाला आत्मपरीक्षण करायला लावलं. आणि आता राणे स्वतः मुंबईत काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. यावरही आपल्याला बरंच बोलायचं आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे आहेत.
जसं मी आधी म्हणालो ब्रेकपूर्वी की मुंबई काँग्रेस ही नेहमी गटातटात विखुरलेली असते, पण नारायण राणे हे नेहमी पक्षाचं हित बघत मग ते पक्षाच्या विरोधात जाणारं वक्तव्यसुद्धा असेल ते करतात. आणि तुम्ही पहिल्यांदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना जाब विचारला की जाहीरनामा जाहीर करण्यापूर्वी फुटला कसा. तुम्हाला असं का वाटलं की जाहीरनामा काँग्रेसचा फुटला आणि त्याचा एक परिणाम वेगळा होईल? सुरुवात जी तुम्ही केली काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण, मला तुम्ही सांगा. तुम्ही कोणत्या गटात नाही आहात असं मी सांगितलं नाही, पण माझं ऐका ना आधी. तुम्ही मला सांगा कोणता पक्ष आहे की ज्याच्यात गट आणि तट आणि वाद नाही, अशा एका पक्षाचं नाव सांगा. आज बंडखोरी कोणत्या पक्षात झाली नाही? सगळ्या पक्षात झाली, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात झाली, भाजपत झाली, सगळीकडे झाली, आमच्यातही झाली, राष्ट्रवादीत झाली. त्यामुळे असं नाही आहे की काँग्रेसमध्ये गटातटाचं सगळीकडे. आणि नंतर मला जेव्हा काँग्रेसमध्ये दिसलं तर काँग्रेसच्या हितासाठी काही गोष्टीला कधी प्रकाशित करायच्या, कधी लोकांपर्यंत पोचवायचं, याला काही संकेत आहेत, नियम आहेत. मुळात म्हणजे जाहीरनामा हा तयार करताना ज्याप्रमाणे केला पाहिजे की जी मुंबईची गरज काय, मुंबईच्या लोकांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड अपग्रेड करण्यासाठी कोणत्या योजना कराव्या लागतील, या सगळ्याचा विचार करून कायद्यामध्ये बसून या ठिकाणी जाहीरनामा तयार करावा लागतो. आणि तयार केल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी पाहिल्याशिवाय तो प्रकाशन करायचं नसतं. आणि ते तसा प्रॉपर झालं नसल्यामुळे मी बोललो, थांबवलं आहे, असं करू नका. आणि मी या मुंबईत महानगरपालिका, मी नगरसेवक होतो मुंबईत, BST चेअरमन होतो, मी ते काम केलेलं आहे मुंबईत. म्हणजे लहानपणापासून मुंबईतच राहिलेलो आहे. ही मुंबईचा प्रत्येक विभाग मला माहिती आहे. हाय राईज कुलाब्यापासून मध्यमवर्गीय लालबाग परेडपासून ते उपनगरमध्ये आणि अनेक ठिकाणी झाली स्लम, हे आम्ही डोळ्यांनी झालेली पाहिलेली आहे. आणि तिथलं वातावरण, तिथल्या गरजा, तिथे राहणारे लोक कोणत्या प्रांतातून आले आहेत, त्याला काय हवं आहे, हे ज्यांना माहिती आहे त्याचं मार्गदर्शन घ्यावं, एवढंच अध्यक्षाला सांगितलं. आणि प्रामाणिक कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, याच्याकडे माझं काही वाद आणि टीका नव्हती. मला त्याला समज घातली, एवढंच. तुम्हाला समज द्यायची वेळ आली याचं कारण असं की आधी जी समन्वय समिती होती त्याची बैठक झाली नाही मुंबई काँग्रेसमध्ये. जे मोठे नेते होते, नारायण राणे असतील, गुरुदास कामत असतील, इतर काही मुरली देवरा गटाचे मिलिंद देवरा असतील किंवा प्रिया दत्त असतील, मिलिंद देवरा म्हणा ना, बरं ठीक आहे, हे जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांबरोबर जो समन्वय संजय निरुपम यांनी साधायला हवा होता तो साधला गेला नाही, म्हणून तुम्हाला समज द्यावी लागली. म्हणून तुम्ही आधी म्हणालात की काँग्रेसची भूमिका वेट अँड इम्प्रूव्हची आहे. यावेळी वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणजे आता वॉच आणि पुन्हा इम्प्रूव्ह. कोणाचं वॉच करतोय? दोघांच्या भांडणाचं. तुम्ही कुठलं वाक्य कुठे जोडू नका. ही BJP आणि शिवसेना, देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे हे भांडतायत. भांडण्याचे विषय कोणते आहेत हे आम्ही पाहतोय की ते आम्हाला प्रचारात वापरता येतील, म्हणून मी वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणलो. म्हणजे अजून प्रचाराचे मुद्दे काँग्रेसचे निघालेले नाहीत. निघाले ना, हे नवीन खाद्य मिळतं आहे ना, नवीन खाद्य मिळतं. त्यामुळे आम्हाला, मी म्हणून तर आत्ता याच्या अगोदर म्हणालो ना, अहो आज या दोघांचा प्रचार मुंबईच्या शहराबद्दल नाही चाललं आहे, वाद चालले आहे. हे मुंबईचं हित असलेला विषय आज घेतच नाही आहे ते लोक दोघंही. ही मुंबई कशी बनवायची आहे, 5 वर्षानंतर कशी दिसेल, सांघाई दिसेल का सिंगापूर का कोलालामपूर दिसेल, काही नाही. ही मुंबई रस्ते एवढे रस्ते, पाणी, वीज, हे 18 नागरी सुविधा शहरात द्यायच्या असतात. हे तुमचं कर्तव्य आहे. नगरविकास कायद्यात सांगतो हे तुम्ही लोकांना द्यायलाच पाहिजे. लोकांना चांगल्या वातावरणात जगण्यासाठी किंवा त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी जे वातावरण लागतं ते महानगरपालिकेने, नगरपालिकेने हे बनवायचं असतं. आणि म्हणून ही शहरांमध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका स्थापन झाल्या, सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणून केलं. पण हे त्यांना त्या दृष्टीने ना त्यांचे वचननामे किंवा जाहीरनामे ना त्यांची भाषणं, फक्त एकमेकाचं
तुम्ही असं म्हणता तुम्ही पारदर्शक आहे अमुक. अरे तुम्ही दोघंही पारदर्शक नाही ना, दोघंही. हे असं आमचं म्हणणं आहे. पण त्यांनी मला सांगावं, प्रूव्ह करा, मी करतो. नाहीतरी आता अधिवेशन तोंडावर आहे. नाही. आता टिकतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. काय आहे, दोघांच्या भांडणामध्ये काँग्रेसचा लाभ होईल असं दिसत नाहीये. ते यासाठी की गेल्या 6 तुम्ही ज्योतिषी नाही आहे. ऐका, पण आम्ही पत्रकार म्हणून आम्हाला अधिकार त्या निदान काय समाजात चाललंय ते सांगायचं आहे. लाभ मतदार ठरवतील. बर, भांडणाऱ्यांना घरी बसवा 25 वर्षानंतर की आणि मुंबईत काहीच केलं नाही. ही मुंबई सुंदर स्वच्छ निरोगी करण्यापेक्षा बकाल बनवली, अनेक रोग निर्माण होईल अशी बनवली. तर यांना घरी बसवा, नव्या विचाराचे, नवीन मुंबईचं परिवर्तन किंवा दिशा देणारे असे नगरसेवक आणि पक्ष सत्तेवर यावे, म्हणजेच काँग्रेस. मी असं माझा प्रश्न पूर्ण करतो. गेल्या 6 महिन्यांपासून आशिष शेलार असतील, किरीट सोमय्या असतील, हे नेते मातोश्रीवरती, शिवसेनेवरती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या आजूबाजूच्या त्यांचे PA असतील, मेव्हणे असतील, या सर्वांवरती आरोप करतायत. मग ते माफिया राजचा आरोप करतायत, टेंडरबाजीचा आरोप करतायत, दलालीचा आरोप करतायत. पण काँग्रेसकडून असे जहाल आरोप पुराव्यानिशी झाले नाहीत. नाही, काँग्रेसवर तुम्ही अन्याय करता. मीडिया, तुम्ही म्हणजे मीडिया, जे हायलाईट त्यांची, जसं आता रोज दोघांची भाषणं चालू आहेत आणि डायरेक्ट कव्हर करताय तुम्ही, तसं काँग्रेसच्या नेत्यांची करत नाही. काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं होतं. आता माझं ऐकलं पाहिजे. आता पहा तुम्ही, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलतायत, त्यांची भाषा कुठल्या थराला जाऊन बोलतायत. तुम्हाला वाटतं हे ब्रेकिंग न्यूज चांगलं लोकांना वाटतं रुचतंय, लोकांना नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ही प्रतिमा नाही आहे. या महाराष्ट्राला प्रथा आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कार आहेत, ते जोपासणारा महाराष्ट्र. पण हे चित्र पाहिल्यानंतर आणि ते तुम्ही दाखवताय लोकांना, का नाही तुम्ही विचारत? अहो बाबा ते सोडा, पण मुंबईचं परिवर्तन कसं करणार आहात? आम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या शहरात जातो, ती शहरं आज जगामध्ये, आता कोलालंपूरचा उल्लेख केला, जगातली सगळ्यात उंच इमारत कोलालंपूरला आहे हो. आणि काय शहर बनवलं आहे त्यांनी, ते बनवू शकतात. सिंगापूर बनवू शकतं, चीन सांघाईसारखी शहरं उभारू शकतं. मुंबई का नाही बनवत? काय अडचण काय? मग तिकडे टक्केवारी नाही हो, इकडे टक्केवारी आहे. ही कोणासाठी? जनतेसाठी आहे का? जनतेसाठी आहे का? या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर, इन्क्वायरी झाली, त्यात ते दोषी निघाले. एक तरी कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट होऊन जेलमध्ये गेला काय? अधिकारी गेले. अहो ते नाही तुम्ही आहे. अहो मुंबई कशी घडवणार? मी एकदा अमेरिकेत गेलो आणि मग त्यांच्याकडे एक प्रदर्शन होतं, एक्झिबिशन. मी गेलो ते पाहायला. मागच्या 50 वर्षाची अमेरिका आणि पुढच्या 25 वर्षाची अमेरिका याचं सगळं चित्र होतं. 50 वर्ष काय कशा डेव्हलपमेंट करत आले, पुढच्या 25 वर्षात कुठे जाणार आहेत, सगळ्या सामाजिक, आर्थिक, इंडस्ट्री, ऑटोमोबाईल सगळ्या क्षेत्रात याचा अभ्यास होतो. आज मुंबईत नोटाबंदीनंतर, तुम्हाला विषय अगोदरच देतो मी, नंतर आणण्यापेक्षा, नोटाबंदी मुंबईची काय अवस्था? आज नोकर कपात कुठे नाही आहे. कुठल्या छोट्या मोठ्या 10 माणसं आहेत, 2 कमी करतात, 25 आहे 5 कमी करतायत, 10,000 आहे 2 आहे. LNTने 1.25 लाख केले ना कामगार कमी. मग त्या बेकारांनी काय करायचं? मला बूट पॉलिश करायचं आहे, मी केलं, बूट पॉलिश केलं, पैसे मागेल तर कार्ड काढून देऊ का? तो काय करणार हो? वडापाव खाल्ला, कार्ड देऊ का? करन्सी 86% करन्सी रद्द केली. आज मुंबई कोणताही व्यावसायिक घ्या, तुमच्या सकट जाहिरातीवर परिणाम. 25% व्यवसाय राहिला नाही आहे. मी पण पत्रकार क्षेत्र, मला माहिती आहे ना, 25% व्यवसाय कोणाचाच राहिला नाही आहे. रिअल इस्टेट संपून टाकली. याच्यावर बोलत का नाही मुख्यमंत्री? नोटबंदी मोदींचा निर्णय योग्य. अरे तू योग्य म्हणतो, सर्वसामान्य गरीब माणूस आज त्याच्या घरातली अवस्था काय? बेकार झाल्यावर फी कोण भरणार? मुलांना जेवायला घाला, अन्नधान्य कोण आणणार? याचा विचार मुख्यमंत्र्यांसारख्या माणसांनी करायला नको, सत्तेत असलेला उद्धव ठाकरेंनी करायला नको. काय पारदर्शक आहे ते? अरे दोघंही तसेच आहात, एका सत्तेत. तुम्ही काय वेगळे आहात का?
पारदर्शक हात, धुतल्या तांदळाचे हात. निवडणुकीला एवढे पैसे खर्च कुठून करता का रिझर्व्ह बँकेतून आणता का? हे प्रश्न पाहिजे. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते महानगरपालिकेचे विषय नाहीत निवडणुकीचे. तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी, दुसरं डायव्हर्ट करण्यासाठी हे असं बोलत आहेत. यांना अभ्यास नाही आहे. देवेंद्र नागपूर आता छत्रपती शिवाजी महाराज आताच उतरले का हो यांना आशीर्वाद द्यायला? त्यांना आशीर्वाद देणार आणि आम्हाला काय नाही देणार महाराज? हा काय तुम्हाला देऊन झालाय आधीच. नाही 15 वर्ष सत्ता जाहिरात बघा, ऐकून घ्या हो, जाहिरात बघा हो. हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि कमळ फुलणार. अरे कमळ का, कमळाला का एकदा हे पाण्यातून बाहेर काढलं का फुलायचा याचा प्रश्न कुठे येतो? कमळ बाहेर आहे तसंच आहे. खालून आता त्याचे दिवस जे कलंकित होत येत आहेत. महाराज कशाला आशीर्वाद देतील अशा गोष्टींना? पण निवडणूक आली का महाराज आठवतात, बाबासाहेब आंबेडकर आठवतात, स्मारक बांधून देणार. अरे चांगली गार्डन असू दे, मनोरंजनाची साधन असू दे, नाट्यगृह असू दे, चित्रपटगृह असू दे, विरंगुळा बा मिळाला इथले बाबा महाराष्ट्र वनमय आज सुट्टी आहे, चला घरच्याला घेऊन नाटकाला जाऊ, पिक्चरला जाऊ, जरा गार्डनमध्ये 2 तास काढू. हाय ठिकाण मुंबईत वर्षानुवर्ष शिवाजी मंदिर हाय तसंच आहे. खाली बघून चाला नाही तर कुठेतरी आदळाल. ही परिस्थिती आहे. आधुनिकता, मनोरंजनाची साधनं कुठे आहेत मुंबईत? एवढ्या वर्षाची मुंबई कधी दाखवणार उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र? बाता करतात. देवेंद्र फडणवीस मुंबईची, महाराष्ट्राची आस्था नाही, ते स्वतंत्र विदर्भाच्या विचारसरणीचे आहेत. महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, या मताचा मी आहे. आणि अशा लोकांची संगत उद्धव ठाकरे करतायत, त्यांच्या सत्तेत आहेत, म्हणून त्यांनाही महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. जेवढं दुकान 50 वर्ष चालवलं बस करा म्हटलं. दुकान कळलं, शिवसेना हे दुकान. मला तेच विचारायचं होतं की किरीट सोमय्या, आशिष शेलार, भाजपच्या नेत्यांनी माफिया राजवरनं मातोश्रीवरती आरोप केले. तुम्ही फक्त दुकानाच्या पलीकडे जात नाही आहात. नाही कोण मी? तुम्ही फक्त दुकान म्हणालात, पण ते माफिया राज, खंडणीखोर, गुंड काय काय म्हणालेत किरीट सोमय्या. तुम्ही रोज ऐकता म्हणून तुम्हाला जास्त परिचय आहे तुमच्या त्या गोष्टी. नाही, मुद्दा असा आहे, आता हे माफिया अमुक तमुक म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणे गुंडांचा पक्ष भाजप. माझ्याकडे यादी आहे, मी सोबत आहेत. आत्तापर्यंत भाजपने घेतलेले गुंड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, आणि त्यांच्यामध्ये मी आज पुण्याला जाहीर सभेत बोललो. भाजप तिकीट कशा देतात? महानगरपालिका उमेदवार कमीत कमी 2-3 मर्डर केस पाहिजे, विनयभंग 1-2 केस पाहिजे, बलात्कार 1 तरी पाहिजे, जे तिकीट तुम्हाला. आणि याच्यापेक्षा जास्त काय कराल तर MLC नंतर राज्यसभा काकडेंसारखी, पुण्याचे काकडे अशी. हे उघड बोललो. त्या दोन्ही आज सध्या भाजप, तर पूर्वीचं भाजप, वाजपेयींचं भाजप, डॉक्टर हेगडेवार यांची RSS किंवा भाजप किंवा महाजनांची भाजप ही राहिली नाही आहे. ही देवेंद्र फडणवीसांची, गुंडांचं सगळ्यांना सोबत डाव्या उजव्या बाजू स्टेजवर घेऊन बसतात, आणि आमचे दानवे दानादान त्यांना परिवर्तन करणार आता त्यांच्यामध्ये. ते देशमुख म्हणाले ना आज की गुंडांना घेणार आणि त्यांना सुधारणार. आता सुधारणा आश्रम बांधतील BJP, गुंड सुधारणार, आणि ह्यांना पाहिजे तेव्हा निवडणुकीला घेणार दम द्यायला लोकांना. याला राजकारण म्हणतात. पण असं का होतं की ज्या पक्षाकडे गृह खाता आहे त्याकडं गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा ओढा वाढतो? सगळ्यांचा नाही, BJPचाच. तुम्ही असं टर्न घेऊ नका, BJPचाच सत्तेवरती आहे. होम डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे आहे, आणि त्यामुळे आधी स्वतः किरीट सोमय्या असो, शेलार असो, आपल्या पक्षात काय ते आत्मपरीक्षण करा हो. पारदर्शन शब्द शोभत नाही हो. नोटबंदीच्या नंतर नोटा बदलण्याची प्रक्रियेत जास्तीत जास्त भाजपवाले होते हो. तुम्हाला माहिती आहे? माहिती करा ना जरा. नाही मग जरा नाही, त्यांच्याजवळ नोटा आढळल्या त्या नवीन, नाही तुमची जुन्या पण आढळल्या, बदलवल्या पण आढळल्या. 91 लाख सुभाष देशमुखकडे आढळले. अजून एका याच्याकडे जवळपास 6 कोटी आढळले. जे जुने पैसे आढळले, नवीन आढळले ते वेगळे हो, आणि अजून आढळत आहेत. 1 एप्रिलपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत बँकेत
किती पैसे भरण्यात आले त्याची माहिती लोकसभेत विचारण्यात आली. अनेक तज्ज्ञ विचारत आहेत, सरकार जाहीर करत नाही. 8 नोव्हेंबरनंतर आत्तापर्यंत 86% करन्सी जी रद्द केली, 55,44,000 कोटी, त्याचे किती जमा झाले तेही आकडा आजही RBI किंवा केंद्र सरकार देत नाही. म्हणजे पारदर्शकता आहे का हो? त्यामुळे या शेलार आणि किरीट सोमय्या यांनी आपल्याकडे काय चाललंय ते बघावं, नंतर बोलावं. सर, आमचा नागपूरचा ब्युरो चीफ आहे गजानन उमाटे, त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा. राणे साहेब, काँग्रेसचा पराभव हे काँग्रेसचेच कार्यकर्ते करतात असं म्हटलं जातं. सध्या नागपूरमध्ये 5 गट आहे आणि काल चक्क एका मंत्र्याच्या गटातील बंडखोर कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्या 13वीच्या पत्रिका छापलेल्या आहेत. तर काँग्रेसचे हे जे गटतट आहे हे शांत करण्यासाठी काही प्रभावी उपाययोजना होणार आहे का, की असं सुरू राहणार आहे? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, विदर्भाच्या मुद्द्यावर काँग्रेसची नेमकी ऑफिशियल भूमिका काय आहे? कारण की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असलेले मुत्तेमवार वेगळ्या विदर्भाच्या बाजूने बोलतात, तुम्ही वेगळ्या विदर्भाचा विरोध करताय. ते विदर्भात राहतात, मी महाराष्ट्रात राहतो, मुंबईत राहतो. ते विदर्भाच्या बाजूने आहेत कारण ते विदर्भात राहतात. काँग्रेसची भूमिका याबद्दल स्पष्ट आहे. सध्या तर आम्ही महाराष्ट्र अखंड राहावा या विचारसरणीचे आहोत. आणि गटातटाचं 5 गट आहे म्हणतात, पण ते सगळे काँग्रेसचे आहेत. उमेदवार ठरवताना गट असतात, उमेदवार ठरवून झाले का काँग्रेसच असतं. एकच नेत्या सोनिया गांधी आणि एकच काँग्रेसचा झेंडा, याच्या पलीकडे काँग्रेसमध्ये गटतट चालत नाही. जे तुमच्या नागपुरात चाललेलं आहे ते काँग्रेससाठी योग्य नाही आहे, या मताचा मी आहे. काँग्रेसचा विषय निघालेला आहे. काँग्रेस हा पहिल्यापासून तेच काढताय. काँग्रेस हा सुस्त अजगर आहे. काँग्रेस हा माझ्यावर सुस्त वाटतं. ऐका, तर तुमच्यासारखे अपवाद सोडले म्हणजे अपवाद शब्द पहिला बोला ना. हा, तर काँग्रेस निवडणूक आली की जागा होतो, पण मुंबईमधली काँग्रेस अजूनही जागी झालेली नाही. तुम्ही कितीही काहीही म्हणा, तुम्ही याची गॅरंटी द्याल की तुमच्या सभेमध्ये जेव्हा तुम्ही प्रचारात उतराल तेव्हा गुरुदास कामत तुमच्या बाजूला असतील? का नाही असतील? परवा 4-5 तास आम्ही एकत्रच होतो. हुंडाजी आले तेव्हा आम्ही 4-5 एकत्र होतो. असं काय नाही, वाद मिटवण्यासाठी एकत्र आला होता. नाही, वाद काय नाही मिटवण्यासाठी नाही. आम्ही एकत्र मुंबईच्या प्रचाराची आखणी करायलाच होतो, असं काही नव्हतं. आणि ते तुम्ही जे म्हणताय ना की ते वाद आहे, हे असं काही नाही. आता सांगा ना, सगळे प्रचारात आहेत. आणि अगोदर ज्याने प्रचार केला त्या मुंबईकरांच्या हिताचा प्रचार नाही चाललाय, जो तुम्हाला प्रचार वाटतोय तो. आम्ही मुंबईकरांच्या हिताचा, आणि काँग्रेसच्या नेत्यांना जेवढा मुंबईचा अभ्यास आहे तर किती टक्के आमच्या विरोधक शिवसेना BJPकडे आहे? आणून बसवा, तुम्ही आमच्या समोर बसवा, होऊन जाऊ दे ना जुगलबंदी. आज ते सत्तेत आहेत. तर काय, भाजपचे मुंबईमध्ये 15 आमदार आहेत, शिवसेनेचे 14 आमदार आहेत. आज खासदारांमध्ये सुद्धा सर्व त्यांचे आहेत. अशा वेळी त्यांचं पारडं जड आहे ना. कसलं पारडं जड? सत्तेतलं पारडं जड. त्यांचे निवडून आले, रिकामे आहे त्याचं काय? हे रिकामी आहे ना. नुसतं पारडं जड असून फायदा काय हो? त्या पारड्यात काय आहे? ते नाही काय दानवे, पारडं जड किती आहे? काही बोलतात हो ते आज काहीतरी बोलले ना, अतिरेकी नोटा वापरत होते, नोटाबंदी केल्यामुळे 400 काहीतरी अतिरेकी सरेंडर झाले. कुठे आलं? तुमच्याकडे बातमी आली तर सांगा मला. त्यांची बातमी आली बोललेलं. हो, खरी गोष्ट खरी आहे खोटी आहे याच्यावर का आहे का पुरावे? यांनी बातमी आणली कुठून? लक्ष्मीचा मुद्दा, लक्ष्मी घ्या. अहो, त्यांच्या अध्यक्षांनी सांगतायत पैसे दिले तर घ्या निवडणुकीत. अजून काय पारदर्शकतेचे हे मुद्दे पाहिजेत. त्यांचे पूर्वी अध्यक्ष होते ना, लक्ष्मी काय बंगारू लक्ष्मण. अहो, दिवसाढवळ्या चॅनलच्या समोर पैसे घेतले, ड्रॉमध्ये टाकले. हो, ही यांची परंपरा भाजपची, आणि ते पारदर्शकतेवर बोलतात. तुम्ही तेवढं सोडून काहीतरी विकासाच्या मुद्द्यावर या. ठीक आहे, आपण काँग्रेस सोडून बोलूया. त्यांना काँग्रेसवर बोलायचं नाही. मी कितीही बोले, पण काँग्रेसवर चुकीचं बोललेलं नाही. फॅक्ट आहे. मी आता भांडणाविषयी नको, काँग्रेसच्या भांडणाविषयी. भांडण कसली भांडणार का? मुंबईकरांना मिळणार. काँग्रेसमध्ये लोकशाही जास्त आहे, मान्य आहे,
त्यामुळे भांडणंही होतात. काँग्रेसमध्ये जास्त लोकशाही आहे, चांगली लोक आहे, म्हणजे अभ्यासू माणसं आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांसारखे अर्थतज्ञ आहे, चिदंबरमसारखे अर्थतज्ञ आहे. त्यामुळे काँग्रेसची बरोबरी करायला दुसऱ्या पक्षात नेते पुरे नाही पडणार. नारायण राणे आता काँग्रेसच्या संस्कृतीत पूर्णपणे घुसलेले आहेत, त्यामुळे आता त्यांना काँग्रेस सगळी कळलेली आहे. त्यामुळे माझे काही आक्षेप असतील तर मागे घेतो. शिवछत्रपतींचा आशीर्वाद याबद्दल बोललात, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. अनेक मोर्चे निघत आहेत आणि सेना आणि भाजपकडून एक आरोप करण्यात येतो की ज्यावेळेला तुम्ही या समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला काही लूपहोल्स राहिल्यामुळे किंवा थोडी काही त्रुटी राहिल्यामुळे किंवा सरसकट तुम्ही आरक्षण जाहीर केलं, त्यामुळे आता पुढे जाऊ शकत नाही आहे, अशा पद्धतीचा आरोप सेना आणि भाजपकडून करण्यात येतो. नाव सांगा त्या नेत्याचं, त्याचा किती अभ्यास आहे मी विचारतो त्याला. एक तर तुम्हाला मी सांगतो, काँग्रेसच्या राजवटीत, काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजवटीत ती समिती गठीत झाली, त्याचा अध्यक्ष मला केलं. आणि त्यानंतर मी महाराष्ट्राच्या सगळ्या रिजन वाईज दौरे केले, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मी भेटलो. जवळपास 1600 निवेदनं माझ्याकडे आली. सगळ्या संघटना भेटल्या, दलितांच्या भेटल्या, मराठ्यांच्या भेटल्या, आदिवासींच्या भेटल्या, सगळ्या भेटल्या. त्यानंतर आम्ही अभ्यास केला. देशात 52% आरक्षण आहे, महाराष्ट्रात आपण 52% आरक्षण विविध जातीच्या आणि या लोकांना देतोय. मागणी जी मुळात अशी होती की ओबीसीला जे आरक्षण देतो 18%, त्यात मराठ्यांना सामावून घ्यावं अशी होती. मी बोललो नाही, मी सहमत नाही. जेव्हा अनेक वकील तज्ज्ञ माणसं बसली होती त्यावेळेला मी म्हणालो मला कोणत्याही जातीच्या आरक्षणाला टच न करता मला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, असा मार्ग सांगा तुम्ही. मग एका वकिलाने, जे तामिळनाडूचे वकील होते, ते म्हणाले साहेब आमच्या तामिळनाडूमध्ये आम्ही अबाउट 52%च्या वर गेलो आहे, आमच्याकडे 69% आरक्षण आहे. मी म्हटलं कसं सांगा मला. मग त्याने मला घटनेच्या कलम 16 आणि 17मध्ये, ते कलम अशी आहेत 16 आणि 17, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा ज्या नागरिकांचा आहे त्या नागरिकांचा सर्वे केला जावा, सिद्ध केलं जावं की यांची खरोखर हे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा आहे, आणि सर्वे करून त्याचा डाटा बनवून त्यानंतर राज्य सरकारला तो अधिकार आहे की त्याला आरक्षण द्यायचा. राज्य सरकारला घटनेने अधिकार दिला. राज्यातल्या संस्थांमध्ये आणि राज्यातल्या सेवा भरतीमध्ये, काय राज्यातल्याच काय आरक्षण देण्याचा, म्हणजे राज्यातल्या संस्थांमध्ये आणि सेवा भरती संस्था नाही. परत सांगतो, कलम 16 आणि 17मध्ये अशी प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे की समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा जिथे असेल त्याचा सर्वे करा. हा सर्वे आम्ही कलेक्टर थ्रू केला, सरकारतर्फे केला. 8 कोटी रुपये खर्च सरकारमधलेच केले. त्या 17 लक्ष मराठ्यांच्या कुटुंबाचा सर्वे केला, 17 लक्ष. आणि त्या सर्वेचा आधार घेऊन संपूर्ण डाटा तयार करून आणि मग आम्ही निदान केलं की जे महाराष्ट्रात अन्य जाती आहेत ते 34% मराठा समाज आहे. त्या 34% मराठा समाज एवढं सगळ्या म्हणजे सरकारी नोकऱ्या, बँकिंग नोकऱ्या, हे तुमचे मीडिया, सगळ्यांमध्ये मराठा किती आहेत ते काढला आणि तो मागासलेपणा दाखवला. आणि त्याप्रमाणे 16% आरक्षण द्यावं की जो कलम 16 आणि 17मुळे राज्य सरकारला अधिकार मिळाला होता. सर्वे करा मागासलेला, शैक्षणिक, सामाजिक, आणि तुम्ही त्यांना आरक्षण देऊ शकता. आणि त्या घटनेचा उपयोग करून आम्ही हे बनवलं. आता हे जे सांगतायत राणेसाहेबांनी म्हणजे काही चुका ठेवल्या, अमुक ठेवलं, याला काहीतरी टीका करायला कारण पाहिजे होतं. मी जर 16% कायदे तज्ज्ञांना घेऊन बसलो, नारायण राणे स्वतः विचार नाही केला, अगदी देशातले मोठे मोठे कायदे झाले. तामिळनाडूने ज्यांनी पहिल्याने 69% दिला ते 92 वर्षाचे आहेत, ते चालू शकत नाही म्हणून मी इथून वकील तिकडे पाठवले. आपला ड्राफ्ट आहे ना त्यांनी तयार केला आहे, 700-800 पानाचा जो ड्राफ्ट तयार केला आहे मराठा आरक्षणाचा, तो त्यांनी तयार केला.
आणि त्या धर्तीवर आपण आरक्षण मागितलं 16% की 52%च्या वर 16% द्यावं. त्याला आधार हा घटनेचा आहे, अधिकाराचा आहे आणि आम्ही हे आकडेवारी दिली, डाटा दिला, हा मागासलेपणाचा आहे. यात काय ठेवलं आम्ही? जर तुम्ही जर म्हणता आम्ही त्रुटी ठेवल्या तर 18 महिने ॲफिडेविट का नाही केल्या सरकारने? का नाही दाखवल्या त्रुटी? बघा आम्ही सुधारल्या का नाही? आणि आमच्या कोर्टात जेव्हा केस गेली त्या या सरकारी वकिलांनी आमचा डाटा दाखवला नाही, सर्वेचा आम्ही सर्वे केला हे दाखवला नाही. आणि मग जजला वाटलं ही प्रॉपर तुम्ही 16 आणि 17 कलमाप्रमाणे तुम्ही हे केलं नाही, काम केलं नाही आणि म्हणून त्यांनी तेव्हा स्टे दिला. पण तुम्ही हा एक नवीन आरोप केलेला आहे, पहिल्यांदा केलेला आहे नाही, की नाही. राज्य सरकारने डेटा सादर केला नाही तुमचा. जेव्हा कोर्टात स्टे दिला तेव्हा सांगितलं सरकारने आम्हीच्या राणे समितीने ज्या गोष्टी डाटा कलेक्ट केला आहे, जो कलेक्टरने केला तो तुम्ही तिथे दाखवायला हवा होता, तो दाखवला नाही आहे. आणि 18 महिन्याने ॲफिडेविट फाईल करतात तो. त्यामुळे ती वास्तववादी नाही, हे फक्त टीका करायची करतात. मला तुम्हाला पुढे जाऊन सांगायचं आहे, भाजप शिवसेनेचं सरकार असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. कारण त्याच्या मागे आहे, मी का हवेत गोळीबार करत नाही. RSSची भूमिका मराठ्यांना किंवा दलितांनाही आरक्षण आहे, ते असू नये या मताचे आहेत RSS. आणि म्हणून भाजप RSSच्या विचाराच्या बाहेर जाऊ शकत नाही. आज काल परवाही RSSच्या एका नेत्यांनी सांगितलं देशात आरक्षण रद्द करा. आता 4-5 दिवसापूर्वी 2 प्रश्न. शिवसेना कधीही मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूची नव्हती, कधीही पाठिंबा दिला नाही. मी महाराष्ट्रात फिरलो, काही ठिकाणी हे तावडे पण येऊन मला निवेदन दिलं, शिवसेनेच्या कोणी दिलं नाही किंवा शिवसेनेला मराठ्यांना आरक्षण द्या असं शिवसेनेने कधी सांगितलं नव्हतं. आता सांगतात दिला पाहिजे. आता त्याला माहिती आहे एवढे मोर्चे लाखोन निघाल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते पण त्या सामील झाल्यानंतर कुठल्या तोंडाने विरोध करणार ही अडचण आहे त्यांची. पण ही डबल भूमिका आत्ताच्या सरकारची आहे. हे जे सांगितलं प्रॉपर नव्हतं. अरे मी बनवलं आहे, अर्थतज्ञांनीच बनवलं आहे. जे काय नारायण राणेंचं काम खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांच्याकडं आपल्याला विचारण्यासाठी प्रश्न पण खूप जास्त आहेत, पण आपल्याकडं वेळ कमी आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा नारायण राणे यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे आहेत. शिवसेनेचा प्रचार मुंबईत जो चालला आहे ना, टॅगलाईन सतत बदलते आहे. आधी डिड यू नो अशी त्यांची जाहिरात कॅम्पेन होती. काल परवा त्यांनी बदलली, करून दाखवलं पुन्हा अशी केलेली आहे. त्यामुळं शिवसेना पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती गोंधळलेली आहे आणि आता आपल्या प्रचाराची दिशा रोज बदलवते. प्रचारात त्यांच्याकडे मुद्दा आणि विषय नाही आहे. करून दाखवलं असं म्हणतात, जाहिरात करतात. काय करून दाखवलं ते दाखवण्याजोगं नाही आहे. आता मिठी नदी दाखवावी तर गाळ दाखवावं लागेल. गाळ दाखवला कॉन्ट्रॅक्टर दाखवावं लागेल. मग कॉन्ट्रॅक्टरचा भ्रष्टाचार आला ना. एक मिठी नदीचा विषय दरवर्षी येतो कॉन्ट्रॅक्टचा. एक तर पूर्ण साफ होत नाही. कॉन्ट्रॅक्ट ठरलं 200 कोटीचं तर 400 कोटी पेमेंट होतं. भ्रष्टाचार सगळ्या बाबतीत आहे. आज करून दाखवलं म्हणा. काय करून दाखवलं? दाखवा तरी. आता रस्ता दाखवा. आणि हा रस्ता येणाऱ्या 4-5 वर्ष खड्डा पडणार नाही सांगा ना. ज्या प्रकारे भ्रष्टाचार होतो, काही कन्सल्टंट नेमले त्या तुमच्या ट्रॉम्बेला बेगस रूमला ज्या ठिकाणी कचरा नेऊन टाकतात, कन्सल्टंट नेमला. 1 पैशाचं कन्सल्टंटने काम केलं नाही. 140 कोटी त्याचं पेमेंट झालं आहे. कोणाचे गेले पैसे? मुंबईकरांच्या जनतेचे ना खऱ्या रूपाने. असे अनेक कन्सल्टंट बसून पैसे घेतात आणि ते असे सुस्ता घेत नाही, जातात ना पैसे यांच्याकडे. सॉरी. त्यामुळे भ्रष्टाचार हा डोळ्या होत असताना डोळ्यांनी का पाहतात? निवडणूक जाहीर झाली, किती आयटम पास झाले हो स्टँडिंग कमिटीत सांगा मला.
शेकडोनी. का? BJP नव्हती? BJP पण होती. 2000 कोटीचे काही झाले होते. मग मला तुम्ही सांगा ना, का वेळ नव्हता? पण निवडणुकी लागणारा पैसा कसा काढावा, अगोदरचा घरी गेलाय तो काढायचा नाही, निवडणुकीसाठी काढावा यासाठी ॲटम पास करून घेतले. आज सांगा कुठलं दर्जेदार काम मुंबईत होतं? तुमच्या भागातला कचरा उचलण्याची पद्धत बघा. कुठल्याही डस्टबिनमध्ये कचरा पूर्ण उचलला गेला आणि तिथे पावडर टाकली असं मुंबईचं ठिकाण सांगा मला. अर्धा कचरा जाग्यावर असतो. कचऱ्याच्या गाड्या आपल्यासारख्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जगात कुठे एका ठिकाणी दाखवा की कचऱ्याच्या उघड्या गाड्या वस्तीतून जातात. पर्यावरण बिघडेल नाही तर काय. ती कशी गाडी खटारा असते हो, कचरा इकडे पडतो तिकडे पडतो असं करत डम्पिंग ग्राउंडला जातात. साफ प्रॉपर होत नाही, फवारणी होत नाही. काय मुंबई कशी निरोगी रे? एक तर मुंबईत नागरी सुविधा ज्या दर्जाच्या द्यायला पाहिजे ते नाही आहेत, मनोरंजनाचं साधन नाही आहे. मुंबईत पर्यटक उतरला, एखाद्या हॉटेलमध्ये जातो, दुसऱ्या दिवशी जयपूरला जातो, जम्मू काश्मीर जातो, केरळाला तरी जातो. मुंबईत का थांबत नाही 2 दिवस 3 दिवस? मुंबई 2-3 दिवस थांबणं म्हणजे मुंबईच्या उलाढालीमध्ये करोड रुपयाची भर पडते. म्हणून पर्यटक जर आला तो 3, 4, 5, 7 दिवस तर थांबावा. आजच्या काळात मुंबईत आलेला पर्यटक किमान 80 ते 1 लाख पर डे खर्च करतो, एक कॅटेगरीचा पर्यटक. मग 3 दिवस राहिला, मग एक पर्यटक 3 लाख खर्च करेल. मल्टिप्लाय तुम्ही घ्या, 50 लाख आले वर्षात तर किती पैसा इथे खर्च होतो. मग टॅक्सीवाला, खाद्य, हॉटेल या इकडेच जातो ना पैसा. या दृष्टीने कधी विचार केला आहे उद्धव ठाकरेंनी? आता मे महिन्याला उठतील आणि लंडन जातील किंवा परदेशात जातील. पण इथल्या लोकांना तशा प्रकारच्या दर्जेदार शहर बनवण्याची मानसिकता दृष्टी आहे का दोन्ही पक्षांमध्ये? त्याची चर्चा आहे का? त्याच्यावर टीका आहे? नाही. आणि पत्रकारांनाही अपेक्षित ते नसतं. ते आकडे आणि ते त्यांना आपलं बरं यांनी शिवी दिली दाखवा, ब्रेकिंग न्यूज, देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, तुमची कुवत नाही, अमुक नाही. नारायण राणे आज बोलले ना, आधी बोलले नाहीत. बोलले असेल, बोलवलं नाही. तुम्ही आज आलात. साहेब, मुळात एक वेगळा विषय असा की पुण्यामधल्या गडकरीचा पुतळा जो फोडण्यात आला त्याच्या हल्लेखोरांचं जाहीर समर्थन नितेश राणेंनी केलं, त्यांना बक्षीस पण जाऊन दिलं. याच्या नितेश राणेंच्या भूमिकेला काँग्रेसने सुद्धा सांगितलं की ही आमची भूमिका नाही, त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ज्या पक्षात असणाऱ्या नितेश राणेंना काँग्रेस मदत करत नाहीये, ही भूमिका त्यांची मुळात तुम्हाला चुकीची वाटत नाही? कारण सांगतो नाही, कारण एक सांगतो, पहिलं राणे कोणाच्या मदतीची अपेक्षा करत नाही. दुसरा म्हणजे नितेश राणेंच्या त्या भूमिकेला मीही समर्थन दिलेलं नाही. नितेशला सांगितलं यानंतर कधीही मीडियाने विचारलं तू माफी मागायची, बाकी चर्चा नको बोलो, माफी माग, विषय संपला बस. काँग्रेसचाच विषय मला पुन्हा काढायचा आहे. बघा, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम काय म्हणत होते? राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसनं आघाडी करू नये आणि त्यांनी आघाडी नाकारली, ती आघाडी झाली नाही. तुम्ही आग्रह धरला ठाण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करायची, तुम्ही श्रेयसुद्धा आघाडीचं घेतलं. आज काय झालं आहे? शेवटच्या क्षणी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तुटली. मग संजय निरुपम बरोबर होते. काय कुठे तुटली? ठाण्यामध्ये कुठे तुटली? कुठे तुटली म्हणजे एका जागेवरनं आघाडी तुटली. तुम्हाला जितेंद्र आव्हाड माहिती नाही सांगून हो. गेले, जितेंद्र आव्हाड सांगून गेले आघाडी नाही म्हणून. ठाण्यामध्ये कुठे? ठाण्यामध्ये कधी सांगितलं? इथे 3 दिवसापूर्वी आले होते. एक बघा, 30, 31, 32, 33 4 प्रभाग आहेत. कलवा, मुंब्रा, दिवा तिकडे. तिथे तो भाग आव्हाडच्या मतदारसंघात येतो. तिथे आमचं म्हणणं होतं 4 प्रभागात तुम्ही 2 जागा आम्हाला द्या, फक्त 2. आणि त्या देण्यावरून त्यांचं आमच्या स्थानिक जे आहेत त्यांचे काही जमलं नाही द्यायला. मग त्यांनी फॉर्म भरले, आमच्या लोकांनी फॉर्म भरले. बाकी अन्य ठिकाणी आमची युती आहे, आघाडी आहे आणि आघाडी ठाण्यात आहे. त्यामुळे उगाच तुम्ही अपुऱ्या माहितीच्या आधारे उगाच दिशाभूल करू नका. आणि मगाचपासून काँग्रेसचं चर्चा केव्हा थांबणार, शिवसेना BJP केव्हा चालू होणार ते मला सांगा. एक शेवटचा प्रश्न काँग्रेसवरती.
नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात किंवा त्यांना पटत नाही त्या गोष्टीच्या विरोधात, मग तो कितीही मोठा काँग्रेसचा नेता असेल, त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि प्रत्येक वेळेस फत्ते नारायण राणेंचीच झाली किंवा पक्षाला नारायण राणेच बरोबर वाटले. हे कसं काय? तुम्ही कसं सांगू? हे असं आहे की पास झाल्यानंतर कसा पास झाला सांग. आता लिहिला ना पेपर मी, तसं मी बोललो, ते रास्त होतं बोललो, त्यांना पटलं ते आणि बोलले. त्यामुळे असं काही नाही. आणि हे बघा, जेव्हा वेळ एखादी येते एखाद्या विषयावरून, तेव्हा माझा जो अभ्यास असतो, माहिती असते की काय पक्षाला पोषक आहे तेवढंच मी बोलतो. काही लोकांना लागतं, मला काय त्याची पर्वा नाही, आपण ती चिंता करत नाही, जे काय होईल ते होईल. त्यामुळे मी तशा प्रकारे वागत गेलो आणि तशा प्रकारे घडत गेलो. त्यामुळे तुम्ही हे कसं घडलं, तुम्ही आता ह्या चॅनल महाराष्ट्र वनपर्यंत कशा आलात सांगू शकाल काय? सांगते काय सांगू? नाही, यातनं एकच अर्थ किंवा एकच बोध झालेला आहे की नारायण राणे आता पूर्ण काँग्रेसमय झालेले आहेत. ते मी कसं सांगू? तुम्ही सांगू शकता पूर्ण आहे, 50% आहे, 60% तुम्ही सांगू शकता. पण मी ज्या पक्षात जातो तिथे 100% असतो, 99% नसतो. निष्ठा प्रामाणिकपणा 100%. आणि त्या पक्षासाठी काही करायची तयारी माझी असते. हे छुपे बुपे अंतर्गत मी कुठे मिले झुले माझ्या रक्तात नाही. ते जे आहे ते ओपनली. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की अधिवेशन देखील तोंडावर आहे, मात्र तोपर्यंत हे सरकार टिकते का नाही याची एक शंका आहे. अजित पवार जे तुमच्या मित्रपक्षात आहेत, त्यांनी काल परवा सांगितलं की जर हे सरकार शिवसेनेनं पाठिंबा काढला तर 150 आमदार हे भाजपच्या विरोधात असतील. काल उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ही पुढल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवेल. एक जाणकार नेते म्हणून राज्याच्या राजकारणात तर तुम्हाला काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणाची नेमकी पुढची दिशा काय असणार आहे? तुम्हाला अजित पवारचं म्हणण्यावरून अंदाज बांधायचे आहेत का? ते म्हणाले भाजपच्या विरोधात 150 आमदार आहेत, पण 150 आमदारचे 3 पक्ष एकत्र येणार आहेत का? आणि येणार असतील तर शिवसेनेची आयडिओलॉजी वेगळी, काँग्रेसची वेगळी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळपास सारखीच आहे, पण शिवसेनेची आयडिओलॉजी वेगळी आहे. तर शिवसेनेच्या आयडिओलॉजी बरोबर 2 पक्ष जाऊ शकतील का आणि सरकार देऊ शकतील का हा प्रश्न आहे. बोलणं सोपं आहे, BJPच्या विरोधात 150 आहे, सरकार पडणार तर पडणार आहे. अनेक मार्ग आहेत. उद्या तुम्ही हे सगळे आयडिओलॉजी गुंडाळून एकत्र होऊ शकता. अशक्य जगात काय नाही आहे. अनेक देशात हे अशा आघाड्या युत्या झालेल्या आहेत, त्यामुळे अपवाद काय नाही, ते होऊ शकतं. पण शेवटी आपण सगळे महाराष्ट्र तरी काही धैर्य धोरण पाळणारे आहोत, त्याचाही विचार व्हायला पाहिजे ना. त्यामुळे एक खरं आहे की हे सरकार 5 वर्ष टिकत नाही. हे सरकार UPच्या रिझल्टनंतर किंवा मुंबईच्या रिझल्टनंतर कोसळू शकतं, हेही खरं आहे. म्हणजे शिवसेना हे सरकार पाडेल असं तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे? ठामपणे म्हणजे मी अंदाज विचारताय, ठामपणे सांगायला मी काय ज्योतिषी थोडं आहे? बरं, अंदाज सांगा. मी सांगितलं ना आता पडू शकतो. शिवसेनाच पाठिंबा काढल्यावर सरकार पडेल ना, मग दुसरं कोण काढणार? आमचा पाठिंबाच नाही आहे. सर, शिवसेनेनं जरी पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादीनंच, कारण ज्यावेळी हे सगळं अनिश्चित चित्र होतं त्यावेळी शरद पवारांनी कायम काही ना काही गुगली टाकायचं काम केलं. शरद पवारांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी, उच्चार स्पष्ट घ्या, पवारांनी. त्यामुळं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देऊन हे सरकार वाचवेल. आहे ना, नाही कुठे आहे. त्यांचं म्हणणं जे असंच आहे पवार साहेबांचं किंवा त्यांचं, की उद्या शिवसेना जर शिवसेनेवर सत्ता गेली तर भाजप एका बाजूला जाईल आणि बाकी सगळे एकत्र आलं तर संख्या 150पेक्षा जास्त होते. वास्तववादी चित्र आहे, त्या चुकीचं काय आहे? तुम्ही काँग्रेसचे नेते आहात, ज्येष्ठ नेते आहात. जर का भाजप सरकार पाडायचं असेल असं काही ठरलं आणि शिवसेनेला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर काँग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकेल का? तुमचं म्हणणं काय? एक तुम्हाला सांगतो, काँग्रेसमध्ये असा निर्णय घेतला जात नाही. आमचे हायकमांड निर्णय घेतील, मला काही वाटू दे. शेवटी पक्षाचा प्रश्न आहे, पक्षाचा बरे. आणि काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तेत अनेक वर्षे आहे, केंद्रात राज्यात. त्यामुळे सत्तेला 2 वर्षासाठी सत्तेचे मागे धावणाऱ्यापैकी काँग्रेस नाही आहे. आमची क्षमता आहे परत सत्ता मिळवायची.
त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ याचा विचार करतील आणि तो घेतील तो निर्णय, तिथे माझं मत मांडेन. पण तुम्हाला हे सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अस्थिर आहे. नक्कीच आहे, अस्थिर त्यांनीच केली आहे. म्हणजे ते एकटे जबाबदार आहेत अस्थिर करण्याला? त्यांच्या मग आता मुख्यमंत्री असतो, सगळ्यांना सांभाळून घेणं, मतपरिवर्तन करणं हे मुख्यमंत्र्याचं काम असतं. हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री पेट्रोल ओतत आहेत, तिकडे बम घेऊन नाही जात विजवायला, ते ओतत आहेत आणि तेच भडकवत आहेत ना सगळं. एखादा राग येणार नाही तर भाषण ऐकून त्यांचा राग येईल, पाणी काय पाजतायत आणि काय काय करतायत. ते तुम्हाला असं म्हणायचं आहे की उत्तर प्रदेशची निवडणूक आणि मुंबईची निवडणूक ही गेम चेंजर राहील? होय, नक्कीच. हे होते नारायण राणे. जेव्हा नारायण राणे बोलतात किंवा एखादा अंदाज मांडतात तेव्हा त्यामागं काही लॉजिक असतं, काही समीकरणं असतात, ते त्यांच्या ठाईच असतात. त्यामुळं आज ते एवढं जरी बोलले आहेत की मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर आहे किंवा या सरकारला धोका आहे, याचा विचार आता भाजप करेल असंच आपण म्हणू शकतो. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूया नव्या पाहुण्यासह या खुली चर्चामध्ये. पहा फक्त महाराष्ट्र वन.